आतमध्ये याची चौकशी करून संबंधित जे कोणी दोषी असतील, कारण सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बँकेचे एमडी, बँकेचं व्यवस्थापन देखील याला त्या ठिकाणी कारणीभूत आहे, त्यांची देखील चौकशी करण्यात येईल। सोसायटीचे अध्यक्ष जे ह्या पद्धतीचं चुकीचं कर्ज वितरण त्या ठिकाणी केलं, पोलिसांना देखील निर्देश देण्यात येते की 7 दिवसात चौकशी करून दोषींवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे। आता एवढं उत्तर दिलं तर अपेक्षित आहे मंत्री महोदयाकडून का हे कर्ज वाटप आपण बँकेनं सोसायटीला केलं का सोसायटीनं शेतकऱ्याला केलं? त्याचं उत्तर मला वाटतं सोसायटीनं हे शेतकऱ्याला कर्ज वाटप केलेलं आहे आणि मग सोसायटीला आपण काय करतो, बँक सोसायटीला कर्ज देतो आणि सोसायटी मग शेतकऱ्याला कर्ज देतो। त्याच्यानं मला एक आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे का जर सोसायटीनं कर्ज वाटप केलं असेल तर जबाबदारीमध्ये एमडी कसा येतं किंवा अध्यक्ष कसा येतं हे नॉलेजसाठी, माहितीसाठी मला पाहिजे। आपण जेव्हा बँकेकडून सोसायटीला देण्यात येते त्याच्यानंतर सोसायटीला सर्व हिशोब बँकेला द्यावा लागते। बँक त्या ठिकाणी आपण दिलेलं कर्जाचं वितरण कुठं झालं, काय कुठं नाही, कोणत्या लाभार्थ्यांपर्यंत गेलं याची माहिती घेते। ही सर्व माहिती घेतल्यानंतर एमडीने देखील त्या ठिकाणी कुठलीही कार्यवाही केलेली नाही, पण त्याच्यामध्ये त्यांचा देखील गुन्हा याच्यामध्ये सिद्ध होतो। शेतकऱ्याने बच्चूभाऊ कर्जदाराने सहाय्यक निबंधकाकडे तक्रार केलेली होती, बँकेकडे तक्रार केलेली होती, त्याची दखलच त्यांनी घेतली नाही। जर त्यांनी दखल घेतली नसेल तर ह्या जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निर्देश दिलं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण भ्रष्टाचार हा मुळापासून निघाला पाहिजे। आणि बच्चूभाऊ हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेवटी शेतकऱ्याला एका बाजूला कर्ज मिळत नाही, मेलेल्या माणसांना कर्ज मिळतं, तक्रार केल्यावर दखल घेतली जात नाही। तुम्ही तर शेतकरी नेते आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहा, तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळेल। नुसत्या यात्रा पदयात्रा काढून मग शेतकरी म्हणणार इकडं काय आमच्या बाजूने बोलतच नाही। कशावर आले? कर्ज वाटप पण यात्रा सदाभाऊ तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे, मी तुमच्या बाजूनच आहे, मागणीच्या बाजूनच आहे असं नाही आहे, पण तुम्ही एकदम रोष मालार ते लक्षवेधी कशी आली, काय आली, कशा पद्धतीने आली, संदर्भ काय वगैरे ह्याच्यात मी पडणार नाही। जे काही असेल माझं विचाराचं मत होतं का मी थोडंसं मंत्री महोदयाकडून माहिती घ्यायचा विषय होता का सोसायटी कर्ज वाटप करतं, बँक करत नाही, पण ते तक्रार झाल्यानंतर एमडी पण दोषी आहे, अध्यक्ष पण दोषी आहे, जे काही असेल त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आमचं मतच आहे, कोई विषयच नाही। पण तुम्ही डायरेक्ट यात्रेवर आले माझ्या, हे बरोबर नाही आहे सदाभाऊ, ऐसा नहीं होगा। ओके, लक्षवेधी क्रमांक 3 बच्चूभाई कडू। लक्षवेधी क्रमांक 3